लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय। सिया गोयल आणि चेतन चौधरी कोर्टातून निर्दोष सुटणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। सुरुवातीला हा प्रकार ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात मानला जात होता, मात्र काहीच आठवड्यांमध्ये या प्रकरणानं कथित लव्ह ट्रँगल, कट आणि हत्येच्या आरोपांमुळे देशभरामध्ये चर्चेचा विषय बनला। पुणे ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे। पोलिसांच्या दाव्यानुसार दोघांनी मिळून केतनला लोहगडावर नेलं आणि कड्यावरून ढकलून त्याची हत्या केली। या कटासाठी कॅफेमध्ये अनेक बैठका झाल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय असा दावा केला जातोय। मात्र आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा आरोप न्यायालयामध्ये टिकणार का। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पोलिसांकडे न्यायालयामध्ये ठामपणे उभा राहील असा कुठलाही थेट आणि निर्णायक पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याची चर्चा आहे। केवळ संशय, कथित प्रेमसंबंध किंवा तपासाची थिअरी यावर न्यायालय शिक्षा देत नाही। त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना या घटनांची अखंड आणि भक्कम पुराव्यांची साखळी सादर करावी लागणार आहे। त्यामध्ये मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरचे वेगवेगळे सायंटिफिक प्रूफ्स आणि आरोपींच्या कथित हालचाली यांचा ठोस आधार आवश्यक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे केतनचा हा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या नव्हती, तर त्याला मुद्दाम ढकलून देण्यात आलं। हे वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध करणं हे पोलिसांसाठी आता मोठं आव्हान असणार आहे। जर ही पुराव्यांची साखळीच न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आलं तर मात्र सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना निर्दोष मुक्तता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आता या गाजलेल्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे।